जय सियाराम. मित्रांनो, जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज हे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे संत म्हणून नव्हे, तर धर्म, संस्कृती आणि समाजसेवेच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणणारे एक प्रभावी धर्मगुरू म्हणून ओळखले जातात. श्री क्षेत्र नानिजधाम येथे त्यांच्या कार्याचं प्रमुख केंद्र असून येथून सनातन वैदिक धर्म, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संस्कार यांचा प्रसार करण्याचे कार्य विविध माध्यमातून सुरू आहे. धर्म आणि संस्कृतीची पुढची पिढीपर्यंत ओळख पोहोचावी यासाठी नानिजधाम येथे वेद पाठशाळा चालवली जाते. तसेच अध्यात्मक ग्रंथ, प्रवचने आणि डिजिटल माध्यमातून धर्म, संस्कार, ज्ञान आणि अध्यात्म याबद्दल मार्गदर्शन केले जाते. आजच्या आधुनिक काळातही आपल्या परंपरा आणि संस्कृतीची मुळे मजबूत राहावीत हा त्यांच्या कार्यामधील एक महत्वाचा उद्देश आहे. पण त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ धर्मप्रसारापुरती मर्यादित नाही. गरजू आणि दुर्बल घटकांसाठी विविध सेवा कार्य, अन्नदान, आपत्कालीन मदत, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृती अशा अनेक उपक्रमांमधून समाजसेवेचे कार्यही केले जाते. नानिजधाम येथे दररोज येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदानाची सेवा ही संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. याच धर्मजागृती आणि सेवा कार्यामुळे महाराष्ट्रासह विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक नानिजधामशी जोडले गेले आहेत. विविध वारी, उत्सव, पदयात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने श्रद्धाळू सहभागी होतात. भक्तांसाठी नानिजधाम हे केवळ दर्शनाचे ठिकाण नसून श्रद्धा, संस्कार, सेवा आणि अध्यात्म यांचा अनुभव देणारे एक महत्त्वाचे धर्मपीठ बनले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाने आपल्या धर्माशी, संस्कृतीशी आणि चांगल्या संस्काराशी जोडलेले राहावे. समाजातील गरजू व्यक्तीला मदतीचा हात मिळावा आणि अध्यात्मातून मनशांतीचा मार्ग मिळावा हा संदेश त्यांच्या कर्तृत्वातून सातत्याने अधोरेखित होतो. म्हणूनच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या कार्याशी जोडलेला भक्तिवर्ग केवळ त्यांच्या दर्शनासाठी नाही, तर धर्म, संस्कार, सेवा आणि अध्यात्म या विचारांशी जोडला जातो. आणि कदाचित म्हणूनच नानिजधामचे नाव आज असंख्य भक्तांच्या मनात श्रद्धेने विशेष स्थान निर्माण करून आहे. तर मित्रांनो, आता जरा तुम्ही हे दृश्य मनापासून पहा. आज नानिजधाम मध्ये जणू भक्तीचा महासागर उसळला आहे. चारही बाजूंनी भक्तांची गर्दी, चेहऱ्यावर आनंद, ओठांवर गुरुमाऊलींचे नाव आणि मनामध्ये एक ओढ आपल्या गुरूंना भेटण्याची. तर ही गर्दी जी पाहत आहात तुम्ही, ती गुरु पौर्णिमेला आपल्या गुरूंचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या त्यांच्या शिष्याचं आहे. आणि त्या शिष्याच्या नात्यातील प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाचं एक जिवंत उदाहरण आहे. दूरदूरच्या गावातून, शहरातून आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून असंख्य भक्त नानिजधामकडे आले आहेत. कुणी कुटुंबासोबत आलंय, कुणी मित्रांसोबत, तर कुणी एकटंच. पण सगळ्यांच्या मनातील भावना मात्र एकच आहे, आज आपल्या गुरुमाऊलींचं दर्शन घ्यायचं. तर मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला कितीतरी जबाबदाऱ्या असतात. घर, संसार, नोकरी, व्यवसाय, शेती, प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो. पण गुरुपौर्णिमा जवळ आली की या भक्तांच्या मनात एक वेगळीच ओढ लागते. कितीही काम असलं तरी, अंतर असलं तरी आपल्या गुरूंना भेटण्यासाठी वेळ काढायचाच आणि नानिजधाम गाठायचंच. कारण ही केवळ यात्रा नसते, ही असते आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी पोहोचण्याची मनापासूनची तळमळ. आणि म्हणूनच आज नानिजधाम मध्ये पाहायला मिळतोय तो उत्साह. कुठे महिला आनंदाने नाचताना दिसत आहेत, कुठे भक्त जयघोष करत आहेत, तर कुठे भक्तिगीतांच्या तालावर संपूर्ण वातावरण दुमदुमून गेलं आहे. चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की जाणवतं, ही गर्दी केवळ गर्दी नाही, प्रत्येक भक्त आपल्या मनात प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञता घेऊन इथे आलेला आहे. काही भक्तांसाठी गुरुपौर्णिमेचा हा दिवस वर्षातून एकदाच येणारी अत्यंत खास संधी आहे. आपल्या गुरुमाऊलींचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं, त्यांचा आशीर्वाद मिळावा, या एका इच्छेसाठी कित्येक जण, कित्येक मैलाचा प्रवास करून नानिजला पोहोचतात. आणि गंमत म्हणजे इथे आल्यावर थकवा कुठेच जाणवत नाही. लांबचा प्रवास, गर्दी, रांगा, प्रतीक्षा सगळं काही आनंदाने स्वीकारलं जातं. कारण मनात एकच भावना असते, गुरुमाऊलींचं दर्शन होणार. हीच तर गुरुभक्तीची ताकद आहे. आपल्या गुरूंना भेटण्यासाठी मन किती आतुर झाले हे या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. कुणाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत, तर कुणाच्या ओठांवर गुरुनाम आणि कुणाच्या हृदयात फक्त एकच नाव, माऊली आम्ही आलो, तुमच्या चरणी आलो. मित्रांनो, गुरु शिष्याचं नातं हे शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवण्याचं नातं आहे. म्हणूनच कदाचित वर्षभर किती धावपळ असली, किती कामं असली, तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या भक्तांची पावलं आपोआप नानिजधामच्या दिशेने वळतात. आणि आज या भक्तीच्या महासागराकडे पाहताना एकच गोष्ट मनाला जाणवते, गुरूंच्या चरणी असलेली श्रद्धा अंतर पाहत नाही, वेळ पाहत नाही आणि अडचणींचाही विचार करत नाही. ती फक्त आपल्या गुरुमाऊलींच्या दर्शनाची वाट पाहते. नानिजधामचा हा भक्तिमय जल्लोष, भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि गुरुदर्शनासाठीची तळमळ
खरंच पाहणाऱ्यांचं मनही भक्तीने भरून टाकते. श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन. जय गुरु माऊली.